तो अगर आपको सिंधुदुर्ग फोर्ट पे आना है तो आपको मालवन जेट्टी आना है। मालवन जेट्टी से आपको बैक साइड में दिखेगा, वहाँ पे पार्किंग है। 30 रुपीज़ चार्ज है, नहीं तो आप बाहर भी पार्क कर सकते हैं, डिपेंडिंग ऑन यू। 30 रुपीज़ चार्ज दे सकते हैं। बाद में आपको पोर्ट पे जाना है। पोर्ट पे कुछ 100 रुपीज़ टिकट है फेरी का। फेरी से आपको जाना पड़ेगा सिंधुदुर्ग फोर्ट। सो आगे का वहाँ पे बताते हैं आपको सब कि कैसा है फोर्ट, कैसा है एवरीथिंग। तो ये है जेट्टी का सामने जो दिख रहा है, वहाँ पे बुकिंग ऑफिस है। वहाँ पे आपको 100 रुपीज़ का टिकट लगे। वहाँ से आपको जो बोट है वो बोर्ड करना है, मोटर बोट से एंड सामने पोर्ट है। सो हाफ एन आवर लगता है, ऐसा उन्होंने बोला जाने के लिए। लेट्स सी। तो पहुंच चुके हैं अभी हम लोग सिंधुदुर्ग फोर्ट पे। आप वहाँ से पीछे से आते हैं वहाँ से। सो आपको आने को मे बी 10 मिनट्स लगते हैं हार्डली। और वैसा घुमा के दे, यहाँ पे पोर्ट है एंड सामने मेन डोर है, वहाँ से आप अंदर जाते हैं। सो लेट्स गो, पूरा फोर्ट एक्सप्लोर करते हैं। 1 आवर का टाइम देते हैं। 1 आवर में आपको पूरा फोर्ट एक्सप्लोर करके रिटर्न आना है। और यहाँ पे गाइड भी मिलता है, तो आप गाइड भी हायर कर सकते हैं। 200-300 या कुछ लेगा, तो पूरा फोर्ट के बारे में इंफॉर्मेशन देगा। सो ये है फोर्ट का एंट्रेंस। गाइड में पूरा यहाँ पे मंदिर है। तो यहाँ पे गाइड के चार्जेस ग्रुप वाइज है। वो अगर आप 1 से 5 लोग हैं तो 500 है। फिर 6 to, मैं आपको बाद में पूरा चार्ट बता दूंगा। सो मिनिमम चार्जेस 500 रुपीज़ और बाद में वो अप टू 1000 तक जाते हैं, जैसे आपका ग्रुप का साइज रहेगा। आपल्याला विनंती करेन, आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये फिरताना अनेक ठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात आलेले। काही खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर कचराकुंडीचा वापर करा, हे विनंती करतो। आपल्या राजांचे या ठिकाणी काही कचराकुंडी मध्येचाच वापर करा, रस्त्यावर टाकून का, हे विनंती करतो ना। ह्या आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग नाव ठेवण्यात आले। सिंधू याने समुद्र, दुर्ग याने किल्ला, समुद्रात हे किल्ले बांधले म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग नाव ठेवण्यात आले। आता आपण या सिंधुदुर्ग किल्ल्यावर येतो, तर या किल्ल्याची जी गणेश पूजा, भूमिपूजन या ठिकाणी केली नाही। या ठिकाणी का नाही केली, तर पूर्वीचे जे ब्राह्मण पण असायचे, समुद्राला हा घाबरायचे पण, म्हणून त्यांच्याने आणले वास्तुशास्त्राप्रमाणे आपण पलीकडे भूमिपूजन करूया। म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची जी गणेश पूजा, भूमिपूजन मालवण मध्ये एक पलीकडे एक बेट बघण्यात आले। बेटावर राजांनी कोर करण्यात आले। शिवलिंग आहे, नंदी आहे, चंद्रमा आहे, सूर्य आणि गणपती स्थापना केली, अभिषेक केले आणि या किल्ल्याची भूमिपूजन वायरी भूतनाथ गाव आहे त्याच्या किनारपट्टीला हा किल्ल्याची गणेश पूजा करण्यात आली। या गणेश पूजा केल्यानंतर या किल्ल्याचे काम सुरुवात करण्यात आला। तर 25 नोव्हेंबर 1664, 29 मार्च 1667 सालीमध्ये सिंधुदुर्ग किल्ले हे पूर्ण बांधून झाले। सालावधी पण बघितले तर फक्त 3 वर्ष। वर्ष, महिने, दिवस असे मोजले तर 2 वर्ष, 4 महिने आणि 4 दिवसामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी पूर्ण करण्यात आली। म्हणजे 2.5 वर्षाच्या कालावधीच्या आतमध्ये। याची पुढची माहिती नंतर सांगेल। आता मी तुम्हाला गेटची माहिती सांगत आहे। आता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये येताना, बाहेरून येताना जवळ आल्यापर्यंत हा दरवाजा दिसत नाही, म्हणजे शत्रूला दरवाजा दिसू नये म्हणून। समजा शत्रूला दरवाजा दिसलं तर शत्रूच्या सैनिक मध्ये हत्ती या लाकडाचा उपयोग करायचे दरवाजा तोडण्यासाठी। हत्ती या लाकूड सरळ रेषामधून धडक देऊन दरवाजा तोडू शकतो। भिंतीला वळण दिल्याने त्याची धावण्याची गती असते ती कमी होते आणि दरवाजाला धडक बसत नाही। आता शत्रूंनी जोडून प्रयत्न केले, समजा बहाल्यानी, कुऱ्हाड्यानी, इतर काही शस्त्रांनी। या गेटच्या कमानींच्या वरच्याने 3 होल दिसतात। या 3 होल मध्ये उकळतं पाणी, उकळतं तेल ओतून या शत्रूला बाजून मारण्याचा प्रयत्न करण्याची जागा होती। असे पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याला 4 ते 5 फुटाच्या अंतरावर हे झरोखे पालवतात। वरच्या बाजूने जे झरोखे पालवतात, जसं जसं माणूस आतमध्ये येतो त्याच्यावर फायरिंग करण्यासाठी। दरवाजाच्या अगदी ही गोल आकर्षित भिंत दिसते, हा बुरुज आहे। बुरुज जसा घराच्या बांधण्यासाठी पिलर कसे उभे केले जातात, असे प्रत्येक वळणावर एक बुरुजाची रचना आहे तटभिंतीला। ह्या दरवाजाच्या अगदी हा एक बुरुज काय आणि बुरुजाच्या बाजूला त्या साईडने एक बुरुज आहे। या 2 बुरुज असल्या कारण बाहेरून कितीही प्रचंड मोठा तोफेचा हल्ला झाला तर थेट दरवाजापर्यंत तोफेचा गोळा पोहोचणार नाही, म्हणून बुरुजाची ही रचना आहे। आता बुरुजाची रचना करताना बघू शकता
येणारी जागा उजव्या साईडच्या रुंदीला कमी आहे, म्हणजे शत्रू सैनिक बाहेरच्या बाजूने येणार. शत्रू सैनिक मध्ये तलवार असते जी उजव्या हातीमध्ये, आणि आपल्या माळ्याच्या हातीमध्ये तलवार असते उजव्या हातीमध्ये. डावकुरी लोक भरपूर कमी लोक असतात. शत्रू सैनिक बाहेरच्या बाजूने येतो, तलवार फिरवणार, तर ह्या बुर्जावर तलवार अडकली जाते. का शत्रू एकटा येत नाही, अनेक येतात, आणि शत्रू ज्याला तलवार फिरवणार बुर्जावर आपटल्या गेलं, मागचं तलवार फिरवणार, त्यांची तलवार त्यांच्यावर रिटर्न वार फिरलं जातो. ज्याला इथून आपला माळा जातो, तलवार फिरला ही जागा मिळते, मोकळी जागा, म्हणून आपला माळा वेगाने वार करून अनेक शत्रू लोकांची डोकी कापू शकतात. म्हणून गौमुखच्या आकारची ही रचना म्हटली जाते. दरवाजाच्या अगदीत आपण मंदिर बघतो. हनुमान आणि गणपतीची स्थापना आहे. हनुमान शक्तीचा देव आणि गणपती बुद्धीचा देव म्हटला जातो. आपल्या माळ्या लोकांना युद्धाला बाहेर पडताना सहस्तित दर्शन मिळावे, शक्ती मिळावे, बुद्धी मिळावे, म्हणून हनुमान आणि गणपतीची स्थापना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला ही करण्यात आली आहे. दरवाजे आपण बघणार आहे 350 वर्ष पूर्वीचे हे दरवाजे आहे. अजूनही रोज संध्याकाळचा दिवस नंतर हा बंद केला जातो. दोन्ही दरवाजे असे हे बंद केल्यानंतर येण्या जाण्याचा वापर केला तर ह्या दरवाजामध्ये हा एक छोटासा दरवाजा आहे, त्याला हा दिंडी दरवाजा म्हणायचा. या दरवाजाचा वापर अजूनही केला. या ठिकाणी बघू शकता ही कडी आपल्याला प्रचंड मोठी पाहायला वाटते. ही बघू शकता चालू आहे अजूनही दरवाजा. आता कडी दरवाजा बंद केल्यानंतर कडी लावली जाते. समजा कडी न लावता दरवाजा लॉक कसं होईल, या साईडने बघू शकता. या साईडने बघा, भिंतीच्या काही अंतराच्या पुढे, काही अंतरापुढे आपल्याला गोल आकारमध्ये लाकडाचा सोंडका दिसतो. भिंतीच्या आतमध्ये, भिंतीच्या आतमध्ये 10 फूट भिंतीच्या आतमध्ये हे लाकडं सोंडके आहे. दरवाजा बंद केल्यानंतर तो लाकडं सोंडका असं खेचला जातो आणि या साईडने बोगदा आहे. हे बघू शकता, हा बोगदा इथूनही दिसतो. या बोगद्यामध्ये ह्या लाकूड टाकलं जातं, म्हणजे बाहेरून तुम्ही ढकललं तर दरवाजा उघडलं जाणार नाही, म्हणून त्याला अडकताही म्हटलं जातं. दरवाजाची ही आतली जागा आहे. महादारचं ठिकाण आहे. पहारे लोकांचा निवासस्थान घर आहे. या जांभा दगड आहे, कोकणामध्ये चिरा म्हणतात. या दगडाला जे बारीक बारीक छिद्र दिसतात ना, या दगडाला कोकणामध्ये चिरा म्हणतात. शेवटच्या टोकापर्यंत काटकोणामध्ये हे बांधकाम करण्यात आलेले आहे. दोन्ही बाजूनी देऊळ सख्खे असले ते देवड्या म्हटलं जातात, एका बाजूने असले तर ही देवडी म्हटली जाते. सर्वात मोठी तोप या ठिकाणी पाहायला मिळते. 200 तोपे होती. त्या 200 तोपेपैकी सर्वात मोठी तोप या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी आता आपण बघणार आहे हे जरीमरी मातेचे मंदिर आहे. प्रत्येक गावाच्या हद्दीमध्ये मंदिर पाहायला मिळते. काही ठिकाणी मरीमाई अशी ही ओळखली जाते. पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर नसायचे, वैद्य असायचे. वैद्य का औषध पाणी द्यायचं असेल तर मातेला सांगणे करून औषध पाणी द्यायचं, म्हणजे आजाराला मार करणारी देवी ही जरीमरी देवी. 1813 सालीमध्ये तुकाराम एसबाई आयरेकर या मराठी सरदार होते. या मराठी सरदारने हे मंदिरची स्थापना केली. मूर्ती नाहीये, त्रिशूल, पादुका आणि शिवलिंग बघू शकतो. नगारखाण्याची इमारत आहे. वेगवेगळी करून नगारा वाजवते. राजा आले का वेगळे, शत्रू आले का आपले मावळे आले का. नगारखाण्याची इमारत आहे. नगारा नाही आताचा नगारखाना. रोज संध्याकाळचा राजाला राजवंदना अजूनही दिली जाते. जी परंपरा चालू आहे, इथले गाव वस्ती ही परंपरा पाहणी बोलतात. ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. चौकोनी बोगदा दिसतो ना, पूर्वीचे हे टॉयलेट आहे. जवळून तुम्हाला एक टॉयलेट दाखवेल, चालू टॉयलेट. अशी 48 टॉयलेट आहे बघा. मला 48 टॉयलेट आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जागेवरती पाहायला वाटतं. जसे रेल्वेमध्ये आपण बघतो आउटसाइड कशी पहिली पटरीवर दिली जात होती, त्याच पद्धतीचे हे इंडियन टॉयलेट आहे. आउटसाइड ही समुद्रामध्ये सोडण्यात आली. अच्छा. या ठिकाणी एक तलाव बघणार आहे, जे पाणी जमा करण्यासाठी तलाव. प्रथम पहिले श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या आशीर्वादाने किल्ले बांधण्यात आले. आणि भवानी मातेच्या आशीर्वादाने किल्ला बांधताना भवानी मातेच्या आशीर्वादाने 3 विहिरी भेटली. विहिरी मी तुम्हाला पुढे दाखवेल. विहिरी पाणी भेटलं म्हणून राजांनी किल्ला बांधला. पाणी भेटलं नसतं ते किल्ला बांधला नसता, कारण हे ते जगले नसते आणि पाणीशिवाय हा किल्ला बांधून झाला नसता. समुद्राचं पाणी वापर करून तटभिंती बांधली असते तर तटभिंतीला भेगे पडली असते का समुद्राचं पाणी खारं आहे आणि खाऱ्या पाण्याने भिंत उभी राहिली नसती. म्हणून राजांनी नैसर्गिक पाण्याचा वापर केला. 3 विहिरी, पाझर तलाव आणि पाणी जमा करण्यासाठी तलाव. तलावाची रचना बघू शकता. पूर्ण खडक आहे. खडकाला कापून कापून सुलभ केला. 3 दगड आजूबाजूला बांधण्यासाठी वापर करण्यात आले आणि पावसाचं पाणी साठेल ते जमा आहे. पाणी हिरवं का झाला तर हे पाणी जमीन नाही आहे, खाली पूर्ण खडक आहे आणि खडकावर पाणी साठलेलं पाणी ते हिरवं शेवळ जमले जातं, म्हणून ते शेवळ जमलेलं आहे. हिरवं हिरवं दिसतं ना. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरत नाही, इतर बांधकामासाठी झाडापोदांना वापर केला जातो. आपला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले 48 एकरमध्ये हा असा किल्ला पाहायला मिळतो. मुख्य द्वार असून आपण या ठिकाणी आलेलो आहे.
आता भरती आहे म्हणून बोट इथे लागते, ओटीच्या वेळेला बोट इथे ह्या जेटीवर लागते. आता आपण ह्या रस्त्यावर सोडून या ठिकाणी तलाव बघितलं. आता सध्या आपण या ठिकाणी उभे आहे. किल्ल्याचे हा परिसर 48 एकरचा आहे. तडबींचा घेर असा वाकडा तिकडा का करण्यात आलाय 3 महत्व आहे. मुख्य दरवाजा शत्रू लोकांना दिसू नये म्हणून अशी ही रचना आहे. दुसरं, शत्रू येईल बोटी मार्ग, बाकी कुठचाही मार्ग नाही. येण्याचा प्रयत्न केला तर बाहेरच्या बाजूने छोटी खडकापासून प्रचंड मोठी खडक आहे, म्हणजे नवीन नावाडी या किल्ल्याच्या जवळपास पोहोचू शकत नाही. तिसरी, समुद्राच्या वास्तुशास्त्रापर्यंत भिंत बांधण्यात आली. सरळ भिंत बांधली असती, अखंड लाट भिंतीला बसलं असतं, भिंत पूर्णपणे कोसळलेली असते. म्हणून प्रत्येक वळणावर एक बुरुज देण्यात आले. बुरुजावर लाट पडली, त्याच्या कारण अनेक दिशा विभागले जातात, त्या कारण भिंतीवर मारा कमी प्रमाणात बसला. मुख्य दर्शन या ठिकाणी आणलेले. किनारपट्टी बघू शकता, 1 2 3 आणि हे 4. त्या कारण शत्रूला हा कुठे दरवाजा हे ओळखायला येत नव्हता. किनारपट्टी 4 ठिकाणी असल्या कारण खाली ओळखायचं कसं त्यावेळेला शत्रूने, जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं, मेन गेट वरती झेंडा फडकतो, ती चौकोनी इमारत आहे, त्यावेळेला कारण ते ओळखायचं हा मेन गेट या ठिकाणी का आपला भगवा झेंडा त्यावेळेला पण फडकायचा, म्हणून त्यांना शत्रूला कळायचं हा मुख्य दरवाजा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या किल्ल्याची रचना आतली जागा मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटची माहिती सांगेल, तर आपण जाताना मी तुम्हाला सांगेल ना. फक्त तडभिंतीची रचना या ठिकाणी सरळ पाहिलं. ही भिंत सरळ काय तर तुम्ही बोटी बसून येताना बघितले असेल, ही बाजू ह्या बाजूने आले तुम्ही या साईडने, लाटाचा वेग असं चालतो, तर लाट अशी धडकत नाही. इथून ही कापली जाते आणि लाट अशी चालते, त्याच्या कारण लाट भिंतीवर आपटत नाही, त्या कारण अशी ही सरळ भिंत पाहिलं. या किल्ल्यावर असे हे नारळाचं झाड होते. 2007 मध्ये वीज पडली आणि 2010 मध्ये पूर्णपणे नष्ट झाला. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही. ज्या ठिकाणी आपण 5 रुपये तिकीट काढले ना, त्याच्या मागच्या बाजूने होतं. ओके. हे बघा, आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ओरिजिनल मूर्ती अशी आहे. फोटोच्या आतमध्ये एक छोटासा फोटो बघू शकता, अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या वर असा हा पोशाख करण्यात आलेला. हे मंदिरची स्थापना त्यांच्या 2 नंबर मुलांनी, म्हणजे श्री छत्रपती राजा राम महाराजा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले 3 एप्रिल 1680 साली. त्यानंतर 15 वर्षानंतर या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली. दररोज पूजा अर्चा केली जाते. पूजा अर्च्यानंतर पोशाख झाला तर मुकुट आला तर टोप लावलं होतं आणि त्यानंतर असा मुकुट लावून सजावट केली जाते आणि त्यानंतर नगारा वाजवला जातो. नगारा वाजवताना राजांना राजवंदना अजूनही दिली जाते. जी परंपरा चालू इथले गाव असते, ही परंपरा पाहायला मिळते. राजांची ही आपल्याला भवानी तलवार पैकी प्रति तलवार म्हटली जाते आणि ही राजांची ओरिजिनल तलवार आहे. ही राजांची तुळजा फिरंगी तलवार, त्यांच्या वडिलांनी भेट दिलेली तलवार, म्हणजे शहाजी राजांना. वयाच्या 14 वर्षी राजा आपल्या वडिलांना भेटायला जिजामातेसोबत विजापूरला जातात आणि विजापूरला त्यांची पहिली भेट झाली 14 वर्षी. त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी ही भेट दिलेली आणि त्याच्यानंतर वयाच्या 16 वर्षामध्ये राजाने तोरणा किल्ला घेतला, ते ह्या तलवार आहे. त्यानंतर किल्ल्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातांचं मी 5 असे बघितलंय ना, ही प्रतिकृती आहे, ओरिजिनल तिकडे आहे. प्रतिकृती काय ठेवण्यात आली तर समजा काही वयस्कर लोक असतात, जिने चढण्याचा पाचडणं मोठे आहे, चढण्याचे त्रासदायक होते, त्या लोकांनी बहुतेक लोकांनी त्याची प्रतिकृती म्हणून ठेवली. या ठिकाणी ती प्रतिकृती म्हणून ठेवण्यात आली. इथून ते 1200 सभा मंडप कोल्हापूरचे शाहू राजाने 1906-1907 खर्च आलेला 3850 रुपये त्यावेळेला खर्च आला. इथून 1200 सभा मंडप. मंदिरामध्ये वार्षिक उत्सव सर्व साजरे केले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या मंदिरामध्ये मोहरम पण साजरा केला जातो. राजाला काही जाती धर्माचा भेदभाव नव्हता आणि या ठिकाणी दौलत खान म्हणून मुसलमान सरदार होते. या सरदारने हा बेड दाखवण्यात आले आणि बेड दाखवल्यानंतर सरदारने सांगितलं, हा माझ्यासाठी काहीच उपयोग नाही, स्वराज्याच्या उन्नतीसाठी काय उपयोगाचं येत असेल या माझ्यापासून उपहार म्हणून घ्यावं. म्हणून स्वराज्याच्या उन्नतीसाठी दौलत खान मुसलमान सरदारने हे मदत करण्यात आली आणि हा सिंधुदुर्ग किल्ला उभा करण्यात आला. त्या कारण मोहरम पण या मंदिरामध्ये साजरा केला जातो. हे 2 कारण असे म्हटले जातात. सर्वात मोठी तोप मेन गेट वरती आहे, त्याच्या खालोखाल त्या साईडने एक तोप आहे. या ठिकाणी आता आपण बघतो महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिरामध्ये जे विहिरीसारखे दिसते वीर नाही, भुयारी मार्ग. या भुयारी मार्ग मालवण पर्यंत गेलेला आहे.
मालवण पासून 6 किलोमीटरच्या अंतरावर ओझर गाव आहे आणि इथून 8 ते 8.5 किलोमीटर ओझर आहे. समुद्राच्या खालून या मार्ग गेलेला होता आणि मार्ग तर सध्या बंद आहे. ब्रिटिश सरकारने या किल्ल्यावर हमला केलेला. त्यावेळेला राजांचे राजवाडे, दरबार, शिवाजी महाराजांचे अन्नदान कोठारा, दारुगोळ्याची जागा संपूर्ण उद्ध्वस्त केली आणि काही वस्तू होत्या हे लूटमार करून घेऊन गेलेले. एक विचार करतो, समुद्राच्या खालून या मार्ग कसे काय निघाले? पूर्वीची जी दगडी काम करणारे लोक असायची, फातर लोक, जमिनीच्या भागामध्ये असं दगड दिसतं, दगडावर असं आठवला, बाजूला असा आठवडा मारला तर जमिनीच्या मुळापर्यंत दगड किती गेलाय, आजूबाजूला दगड किती पसरलाय हे सांगत होते. म्हणजे त्यांच्या हातीमध्ये तेवढी कला होती. कला राजाने बघितली. राजा बोलले, बोटीपासून येता जाता अनेक ठिकाणी छोटी खडकं पासून प्रचंड मोठी खडकं बघतो. बोटीपासून तुम्ही पण येताना बघितले असेल. निसर्गिक खडक आहे, समुद्राच्या मुळापासून हे रुजून आलेले आहे. रुजून आलेला खडक अखंड पालाडतो ना, अखंड खडक कुठच्या बाजून निघतो हे तुम्ही ओळखू शकता आणि त्या खडकाच्या मधून हा मार्ग करून घेऊ शकता. खणताना हे मार्ग किल्ल्याची बाजू अशी वर ठेवायची, मार्ग सुलभ ठेवायचा. म्हणजे काय, समुद्राचं पाणी आलं तर बाहेर निघायला पाहिजे असं हे मार्ग करण्यात आले. याची उंची आम्ही असे सरळ सांगू शकतो तर काय 8 ते 10-12 फूटच्या जवळपास याची उंची होती. परफेक्ट आम्ही तुम्हाला उंची सांगू शकत नाही. उतरण्या चढण्यासाठी हे टोकसिके दगड दिसतात. ते उतरण्या चढण्यासाठी खालीपर्यंत हे जिने उतरल्यानंतर ह्या चौकोनी दगड दिसतात. चौकोनी दगड संपल्यानंतर मोठ्या मोठ्या दगडांनी हा मार्ग या साईडने बंद केलेला आहे, म्हणजे शिवलिंगांच्या खालच्या बाजूने. हे दोन आहे ते मशाली लावण्यासाठी 2 खांब दिसतात. ते मशाली घेऊन खाली उतरायचं. खाली गेल्यानंतर मशाली ती जळवायची, मशाली घेऊन चालायची. मशाली घेऊन जाण्याचं कारण काय होतं तर 2 कारण होते. एक तर काळोख असतो, मशालीकरण आपल्याला रोशनी दिसते. दुसरं, समुद्राचा रस्ता आहे आणि समुद्रामार्गे किंवा पाणी येऊन रस्ता बंद झाला तर मशाल आपणच विझवली जाणार, म्हणजे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आपल्याला माहिती पडतो, पुढे रस्ता बंद आहे. म्हणून ते मशाली घेऊन चालायचे. याचा वापर केव्हा करायचा? भरती आणि ओटी या 24 तासापासून 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओटी. कशी असते म्हणजे दररोज तुम्हाला म्हणणार का 12 वाजता भरती येईल, आज 12 वाजता भरती येईल तर 12 वाजता भरती येणार नाही. दररोजचा टाइम बदलत असतो. त्याप्रमाणे ओटीच्या वेळेला जायचं, भरतीच्या वेळेला नाही. का भरतीच्या वेळेला पाण्याचा दबाव असतो आणि त्या दबावाकरण पाणी येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून ओटीच्या वेळेला पाण्याचा दबाव कमी असतो आणि त्या कारण पाणी तेवढ्या स्पीडने येत नाही आणि त्या मार्गापासून जाऊ शकतो. म्हणून त्या ओटीच्या वेळेचा वापर करायचा. आता सध्या हे मार्ग बंद आहे. पूर्वी याला लाकडी प्लॅटफॉर्म होता इथे, ते तुम्ही तिथून चालत आले, तिथून शिवलिंगांच्या नंदीचे दर्शन करू शकतो. आता हे मार्ग खराब झाल्या कारण हे सेफ्टीसाठी हे बांधण्यात आलेले, म्हणजे कोण पडू नये म्हणून.